शुभविवाह या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाश भूमीला सांगत असतो, सायकल राणी, मला नाही वाटत की रघुकाका माझ्याविरुद्ध काही कारस्थान करेल, कारण रघुकाका दरवर्षी दिवाळीमध्ये माझ्यासाठी किल्ला बनवायचा, माझ्यासाठी खूप काही करायचा आणि तो मला असं काही करेल हे मला वाटत नाही आहे. भूमी विचार करते, पुरावे जरीसुद्धा रघुकाकांच्या विरोधात असले तरीसुद्धा आकाशच्या निर्मळ मनाचा कौल कसा बरं खोटा असू शकतो. आकाशच्या निर्मळ मन कधीच खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे मला पुराव्यांपेक्षा आकाशच्या निर्मळ मनावरतीच विश्वास आहे. ते काही नाही, मला रघुकाकांना फोन करायलाच पाहिजे असा विचार भूमी करत असते. आणि आता इकडे छानपैकी धनत्रयोदशीची पूजा चालू असते. आकाश आणि भूमी पूजेला बसलेले असतात आणि दोघांच्या हस्ते पूजन चालू असतं. दोघंजण छानपैकी पूजन करतात. आकाश आणि भूमीला पाहून सगळ्यांना खूप आनंद होत असतो. आणि इकडे पौर्णिमा मात्र रागावून फुगून आपल्या रूममध्ये बसलेली असते. इकडे रागिणी प्रॉपर्टीच्या पेपरसारखी सारखी वकिलांना कॉल करत असते. त्याच वेळेला आजी रागिणीला हाक मारते, रागिणी अगं ये की, पूजेसाठी ये, तू तिकडे काय करत आहेस. रागिणी म्हणते, ठेव फोन, ही म्हातारी काय कटकट करते बघते. असं म्हणत रागिणी आता आतमध्ये येते. तोपर्यंत आता भूमी सांगत असते, आमच्या घरावरील सगळी संकट दूर होऊ दे आणि सगळ्यांना सुबुद्धी दे. छानपैकी पूजा होते. रागिणी येते, सगळेजण पूजा करतात. त्यावेळेला भूमी सांगते, पौर्णिमा कुठे आहे, मी पौर्णिमाला तिच्या रूममध्ये बोलवायला जाते. यावरती रागिणी म्हणते, नको, ती रागावून बसले ना, राहू दे, मी तिला बोलवीन. यावरती भूमी सांगते, तिचा राग माझ्यावरतीच आहे ना, आणि ती आल्याशिवाय आपण पूजा सुरू करू शकतच नाही आहे ना, त्यामुळे मी तिला बोलवून घेऊन येते. आई तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हणत भूमी आता रागिणीला सांगते की मी पौर्णिमाला बोलवून आणते. इकडे पौर्णिमा चिडलेली असते आणि ती विचार करत असते, या भूमिताईमुळे आज माझी दिवाळी ही अशी आहे. मी उदास आहे, माझा नवरा जेलमध्ये आहे, पण एकदा का मी ह्या सह्या शिकले आणि ती सह्यांचे पेपर, रफ पेपर फाडून बाजूला टाकत असते. हा तिच्यासाठी खूप मोठा मूर्खपणा ठरणार असतो. त्यावेळेला पौर्णिमा सांगते की मी आता सह्या शिकते आणि एकदा का सह्या शिकले की ज्याप्रमाणे रागिणी पटवर्धन भूमीचं काम तमाम करणार आहे, त्याचप्रमाणे मी रागिणी पटवर्धनचं काम तमाम करीन. म्हणजे आता ही रागिणीला पण शह द्यायला निघालेली असते. एकदा का प्रॉपर्टी हिच्या नावावर झाली की हिला संपवून सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती करून घेईन. असं म्हणत पौर्णिमा आता शेरा सव्वा शेर बनलेली असते. रागिणीलाच मारण्याच्या गोष्टी करत असते. तितक्यात तिथे भूमी येते आणि म्हणते, पौर्णिमा काय चाललंय तुझं. पौर्णिमा म्हणते, तुला काय गं, आणि गपचूप ते सगळे पेपर लपवून ठेवते ज्याच्यावरती भूमीच्या सह्या असतात, खोट्या सह्या केलेल्या असतात. मग आता भूमी म्हणते, पौर्णिमा चल. याच्यावरती भूमीला पौर्णिमा म्हणते, तू कशा मला बोलवायला आलीस, मला तुझ्या सिंपतीची गरज नाही आहे, तू निघ इथून. माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंस आणि इथे मला सिंपती घेऊन आलेस का. यावरती भूमी सांगते, अगं ऐक तरी मी काय बोलते ते. पौर्णिमा म्हणते, ही तुझी नाटकं आहेत ना, ही फक्त घरच्यांच्या समोर चालतील, माझ्यासमोर तुझी कोणतीही नाटकं चालणार नाहीत. यावरती पौर्णिमा सांगते, सगळे आनंदात आहेत, आतमध्ये सण साजरा करतायत, तू वेडेपणा करू नकोस, चल बरं. असं म्हणत भूमी बाजूला असलेले कागदवरती काय आहे ज्याच्यावरती पौर्णिमाने सह्या केलेल्या असतात ते कागद आपल्या हातात घेते. पौर्णिमा हे सगळं बघते आणि घाबरते. भूमीच्या हातातला कागद हिसकावून घेत पौर्णिमा म्हणते, काय गं, दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करणं हे तुला चांगलंच जमतं ना, का माझ्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करतेस, चल आत्ताच्या आत्ता इथून निघून चल. असं म्हणत ती आता भूमीला तिकडून पाठवणी करते. भूमी बिचारी आता रात्रीच्या वेळेला आकाशच्या रूममध्ये येते. आकाश खूप उदास असतो. त्याला रघुकाकांची आठवण येत असते आणि तो सांगत असतो, दर दिवाळीला रघुकाका मनापासून माझ्यासोबत सगळं करायचे. सायकल राणी, मला माहिती आहे रघुकाका वाईट नाही आहे. रघुकाकांना तू परत आण, त्यांना ह्या घरात आण, ते ना मला वडिलांच्या जागी आहेत. मला रघुकाकाला भेटल्याशिवाय दिवाळी पूर्ण झाली असं वाटणारच नाही. सायकल राणी, तू मला पाडव्याचं गिफ्ट देणार आहेस ना, मग हेच दे ना, मला गिफ्टमध्ये हेच हवे की रघुकाका मला भेटले पाहिजेत. याच्यावरती भूमी म्हणते, आकाश मी तुला प्रॉमिस करते, काहीही झालं तरी रघुकाकांना मी तुझ्यापर्यंत नक्की आणेन आणि रघुकाकांना तुला नक्की भेटवून देईन. असं भूमी आकाशला प्रॉमिस करते आणि रघुकाकांना फोन करण्याचा प्लॅन करते. तोपर्यंत इकडे आता रागिणी पाहते की बरोबर हिला भूमीच्या सह्या जमलेल्या आहेत. मग ती म्हणते, पौर्णिमा आता आपलं काम फत्ते, तू खूप मोठं काम केलं आहेस ना, म्हणजे आता आपण असं करायचं आहे की प्रॉपर्टीचे पेपर मी मागवून घेते. प्रॉपर्टीचे पेपर मागवून घेतले की त्याच्यावरती तू सह्या करायच्या. तू एकदा का त्याच्यावरती सह्या केल्यास ना की कसलं मृत्यूपत्र आणि काय ते कुणाच्याही हातात लागू दे, आपल्याला काही फरक पडत नाही आहे. प्रॉपर्टीच्या पेपरवरती एकदा का उद्या तुझ्या सह्या झाल्या की भूमी आणि आकाशचं काम तमाम करायला मी मोकळी. असा आता इकडे
रागिणी विचार करत असते. मग भूमी लगेचच आपला मोबाईल काढते आणि ती विचार करते, आकाशच्या निर्मळ मनाचा कौल घेऊन मला रघुकाकांना फोन करायलाच पाहिजे आणि त्यांचं काय म्हणणं आहे मला जाणून घ्यायलाच पाहिजे. भूमी ताबडतोब फोन करते आणि रघुकाका मात्र अर्धवट झोपेत असतात. रघुकाकांचा फोन वाजत असतो, पण ते अर्धवट झोपेत असल्यामुळे फोन काही ते उचलू शकत नाहीत. भूमी विचार करते, रघुकाका फोन का नाही उचलत आहेत? रागवलेत का ते माझ्यावरती? नक्की रघुकाकांना कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलंय हे मला शोधलंच पाहिजे. पण रघुकाकांना उद्या सकाळी पण एकदा कॉल करते आणि त्यांना भेट पण घेते मी, असा विचार करत आता मात्र इकडे भूमी झोपी जाते. दुसऱ्या दिवशी रागिणीने हातामध्ये पेपर घेत काहीतरी काम करत असते. मग भूमी खाली येते. त्यावेळेला रागिणी म्हणते, अगं भूमी, आपल्याला ना सगळ्या स्टाफचे पेपर आहे, त्याच्यावर सह्या घ्यायच्यात. आकाशच्या सॅलरी स्लिप आहेत, या स्टाफचा बोनस आणि दिवाळीचा पगार काढायचा आहे, तर तू आकाशची सही घेशील का? आणि त्याच वेळेला इकडे स्टाफमधला म्हणजे घरामध्ये सर्वंट असतात, तो सर्वंट जेव्हा खाली जिन्यावर उतरत असतो तो खाली पडतो आणि त्याच टेबलच्या इथे पडतो ज्या टेबलच्या खाली ती मृत्यूपत्राची फाईल गेलेली असते. भूमी तिकडे येते आणि काय झालं दादा, कसं तुम्ही पडलात, असं म्हणत त्याला उठवते. मग ते कार्पेट तो तिथे व्यवस्थितपणे ठेवतो. कार्पेट जरी व्यवस्थित ठेवलं असलं तरी ती फाईल मात्र त्या आता टेबलच्या खालीच जाते. रागिणी विचार करते, या रघुचा भूमीला का कॉल येतोय? आता रात्रीच्या वेळेला भूमीचा मिस कॉल पाहून रघुने आता लगेचच फोन केलेला असतो भूमीला. भूमीचा फोन तिथेच असतो आणि नेमकी रागिणी तो फोन उचलते आणि फक्त कानाला लावते. त्यावेळेला रघुकाका म्हणतात, मालकीणबाई, मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला मृत्यूपत्राबद्दल खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. हे बघा, तुम्ही मला भेटणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही गोवर्धन प्लाझा आहे ना, तिथे या रूम नंबरवरती मला येऊन भेटाल का? आता रागिणी हादरते. ती विचार करते, अरे देवा, जर का भूमी तिकडे पोहोचली तर? आणि तोपर्यंत रघु विचार करतो, मालकीणबाई बोलत का नाहीत? म्हणून रघु फोन ठेवून देतो. इकडे आता रागिणीने लगेचच नंबर टिपून घेतलेला असतो आणि त्याचा जो मेसेज असतो गोवर्धन प्लाझा, तो उस्ताद नावाच्या कुणाला तरी, म्हणजे उस्ताद नावाच्या जो कोणी गुंड असतो त्याला लगेच मेसेज केलेला असतो. तोपर्यंत भूमी येते. भूमी आपला मोबाईल रागिणीच्या हातात बघते. रागिणी म्हणते, अगं तुझा आहे का? चुकून मी घेतला. भूमी तो मोबाईल घेऊन जाते, पण तोपर्यंत योगायोगात रघुचा भूमीच्या मोबाईलवरती मेसेज येतो की गोवर्धन प्लाझा 101 रूम नंबर. भूमी विचार करते, या ठिकाणी रघुकाकांनी मला भेटायला बोलवलं असेल का? आणि रागिणीचा डाव इथे फसतो. रागिणी सांगत असते, पौर्णिमा, रघुने मेसेज केलेला आहे, त्या मेसेजवरती त्याचा पत्ता आहे, तिथे मी उस्ताद नावाच्या गुंडाला पाठवते आणि त्याला मारायला सांगते. तोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर येतात. इकडे भूमी सांगत असते, आकाश, हे बघ, मी ना रघुकाकांना तुला बोलले होते ना प्रॉमिस भेटायला जाईन म्हणून किंवा तुला भेटवेन, तर ते आत्ता सध्या काही जमत नाही, पण तुझं पाडव्याचं गिफ्ट आणायला मी चालले, तू सध्या माझ्यासोबत येऊ नको. भूमी रघुकाकांना भेटायला चालले हे ती आकाशला सांगत नाही. आकाश म्हणत असतो, मी पण येऊ का? भूमी सांगते, नको, माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, तू न मनू आणि अथर्वसोबत जाशील का? याच्यावरती आकाश म्हणतो, हो. भूमी म्हणते, खरंच तू गुड बॉय आहेस, मी येते पटकन जाऊन. आणि भूमी आता रघुकाकांना भेटायला गोवर्धन प्लाझाला जाते. तोपर्यंत रघुकाकांना भेटायला तिकडे तिसरीच व्यक्ती आलेली असते. रघुकाकांना वाटतं की मालकीणबाई आल्यात, म्हणून रघुकाका दार उघडतात तर उस्ताद नावाचा गुंड तिथे एंटर करतो. रघुकाकांना वार करतो आणि खाली पडतो आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. रघुकाका सांगत असतात, कोण आहेस तू? तू मला का मारतोयस? काय नक्की काम आहे तुझं? असं म्हणत रघुकाकांचा तो जीव घेत असताना मागून भूमी येते, त्या गुंडावरती वार करते आणि रागारागात त्याच्याकडे पाहायला लागते. रघुकाका बिचारे रक्तबंबाळ झालेले असतात आणि भूमी त्याच्याकडे पाहते. पुन्हा तो उस्ताद उठून रघुकाकांना मारणार. भूमी त्याच रॉडनी त्याचं डोकं फोडते आणि तो तिकडून पळून जातो. मग मात्र भूमी म्हणते, रघुकाका, कोण होता हा? तुम्हाला खूप लागले, चला बरं आपण आता लगेचच्या लगेच दवाखान्यात जाऊया. याच्यावरती रघुकाका म्हणतात, मालकीणबाई, दवाखान्यात जाणं महत्त्वाचं नाही आहे, आकाश बाबांच्या जीवाला धोका आहे. यावरती भूमी म्हणते, काय बोलताय तुम्ही रघुकाका? रघुकाका म्हणतात, हो, मी आकाश बाबांच्या वडिलांचं मृत्यूपत्र हे डायनिंग टेबलच्या खाली ठेवलं आहे, ते मृत्यूपत्र तुम्ही वाचा. आकाश बाबांच्या जीवाला धोका आहे, तुम्ही आकाश बाबांचा जीव वाचवा. आकाशच्या जीवाला धोका आहे म्हटल्यावरती भूमी खूप पॅनिक होते आणि म्हणते, रघुकाका काय बोलताय? रघुकाका म्हणतात, इथे वेळ घालवू नका, तुम्ही जा, आकाश बाबांच्या जीवाला धोका आहे, ते मृत्यूपत्र वाचा, तुम्हाला खरंच सगळं समजेल. आता मात्र रघुकाकांना हॉस्पिटलमध्ये रवानगी करून भूमी घरी येते. घरी आल्यावरती ॲक्च्युली ती फाईल कार्पेटच्या खाली नसते, पण भूमीची लक्ष आता बरोबर त्या टेबल खाली जातं. भूमीला ती फाईल मिळते. भूमी ती फाईल वाचते आणि सगळ्या सत्याचा उलगडा होतो. ज्या वेळेला भूमी जाब विचारण्यासाठी रागिणीला येते तर रागिणीच्या रूममध्ये भूमीची सगळी प्रॉपर्टी ती रागिणीच्या नावावरती करते असे पेपर हातात आलेले असतात. भूमी ते पेपर बघते आणि लगेचच विचार
विचार करते, काय आहे हे सगळं? रागिणी आत्या या सगळ्यामध्ये माझी प्रॉपर्टी नावावरती करून घेत आहेत, म्हणजे रघु आका म्हटले ते सत्य आहे. आकाशच्या जीवाला रागिणी आत्यापासून धोका आहे. सगळा सत्याचा उलगडा झाल्यावरती भूमी रागिणीला जाब कसा विचारणार पाहणं रंजक ठरणार.